Next is straight chain, branch chain and ring of carbon atom. Let us compare the structural formula of methane, ethane and propane. आता रेफरन्ससाठी आपल्याला सिंगल कार्बनवाला मिथेन CH4, इथेन C2S6 आणि प्रोपेन C3H8 हे घ्यायचे आहेत. From this structural formula, it is seen that the carbon atoms, single or more carbon atoms bonded to each other, lie in the core of the molecule, while the hydrogen atoms bonded to each of the carbon atoms are on the periphery of the molecule. आता जेव्हा आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला स्टडी करतो आणि आपल्याला माहीत आहे की मिथेन, इथेन आणि प्रोपेन हे सगळे अल्केन फॅमिलीला बिलॉंग करतात. म्हणून कार्बन ॲटम जे आहेत एक किंवा जास्त असतील, परंतु त्यामध्ये बॉन्ड आपल्याला सिंगलच बॉन्ड घ्यायचा. तर हे करत असताना त्यांच्या सराउंडिंगमध्ये, पेरिफेरी म्हणजे सराउंडिंगमध्ये जर पाहिलं आपण तर हायड्रोजन मॉलिक्युल्स हे बॉन्डेड आहेत कार्बन ॲटम्सला. The mutually bonded carbon atoms in the core are like the skeleton of the molecule. आता म्युच्युअली बॉन्डेड जे कार्बन ॲटम्स आहेत, ओके, तर हे असं आहे जसं की ते एखाद्या मॉलिक्यूलचं काय आहे, स्केलेटन आहे. The carbon skeleton determines the shape of the molecule of a carbon compound. आणि कार्बन ॲटम्स जे एकमेकांना अटॅच आहे, ओके, आणि त्यांचं जे स्केलेटन आपण बघायलो तर हे स्केलेटन ॲक्च्युअल डिटरमाइन करतो की कोणत्या कार्बन कंपाऊंडचा शेप हा कोणत्या पद्धतीचा असेल. A straight chain of carbon atoms is formed by joining the carbon atoms are next to the other. आता जी लॉंग चेन असते ज्याला आपण स्ट्रेट चेन म्हणतो कार्बन ॲटमची, ही केव्हा फॉर्म होईल, जेव्हा कार्बन ॲटम्स हे एकामागो एक हे जॉईन होत असतील. The first column of the table 9.12 shows straight chain of carbon atoms. आता आकृती 9.12 पहा, स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन दाखवलेला आहे. तर ही अल्केन फॅमिली आहे. सिंगल कार्बन जे आहे मिथेनपासून हे स्टार्ट होतं, तर हे पूर्णचे पूर्ण स्ट्रेटपर्यंत जर गेलो आपण तर फायनली जर पाहिलं तर डेकेनपर्यंत गेलो आपण, बरोबर. आता यामध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेट चेन दाखवलेला आहे, त्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करायचा, त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. आता हे करत असताना जे अल्केनचं जनरल फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, CnH2n+2, तर हे काम येईल. आता जसं की आपण डेकेनसाठी गेलो तर C10, तर H किती येईल, 22, ओके. या पद्धतीनं काय करायचं आहे तुम्हाला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करायचं आहे. Write the structural formula of the corresponding straight chain hydrocarbons in the second column, satisfying the tetravalency of the carbon atom by joining them to the hydrogen atom. आता कार्बन ॲटमची टेट्राव्हॅलेन्सी आहे ती सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं, प्रत्येक वेळेस 4 हायड्रोजन जोडणार का आपण, नाही. तर आता ही स्ट्रेट चेन आहे, त्याच्यामुळे याच्यात सरळ सरळ नियम आहे की इनिशियल आणि टर्मिनल पोझिशनला किती असतील, 3 कार्बन ॲटम, आणि जे मध्ये आहे तर सर्व ठिकाणी काय असणार, 2, कारण कार्बनला दोन्ही साईडनं बॉन्ड असल्यामुळे कार्बनचाच, त्यामुळं 2 कार्बन हायड्रोजन अटॅच करायचे आपल्याला. Work out the molecular formula from this and write it down in the third column. आणि त्यानंतर आपण थर्ड कॉलममध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा. The name of the hydrocarbon is given in the fourth column. आणि त्या हायड्रोकार्बनचं नाव आपण 4th कॉलममध्ये लिहायचं, ओके. डू यू नो, In the course of millions of years, the reserves of crude oil were formed from the dead organism buried under the sea floor. आता जे समुद्र सपाटी म्हणू आपण त्याला, ओके, सी फ्लोर, तर समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली जर पाहिलं आपण ना, तर आपल्याला माहीत आहे की मिलियन्स ऑफ इयर्स जे आहे, तर त्या अगोदर काय झालेलं आहे की बरेच ऑर्गॅनिझम्स जे आहेत हे डेड होऊन जमिनीखाली आहेत, ओके, आणि त्याच्यापासून आज रोजी आपल्याला काय मिळतं, क्रूड ऑइल, ज्याला आपण कच्चं तेल म्हणतो, ओके, खनिज तेल. This crude oil and natural gas are now recovered from the oil wells. आणि तेलविहिरींच्या साह्यानं आपण काय करू शकतो, ते क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस जे आहे ते रिकवर करू शकतो.
natural gas is mainly methane. पैकी जो नॅचरल गॅस आहे त्याचा मेन सबस्टिट्युएंट कोण आहे? मिथेन, CH4. The natural gas is clean. The crude oil is a complex mixture of thousands of different compounds. आता क्रूड ऑइल जे आहे ना ते हजारो प्रकारचे डिफरंट कंपाऊंड्स आहे, तर त्याचं एक प्रकारचं ते कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. It mainly contains various hydrocarbons. आणि क्रूड ऑइलमध्ये जर आपण पाहिलं तर मेन जे मिक्सचर आहे त्यामध्ये ते जास्तीत जास्त कंपाऊंड्स, हे कोणते कंपाऊंड्स आहेत? हायड्रोकार्बन्स आहेत. Various useful components such as CNG, LPG, petrol, gasoline, kerosene, diesel, engine oil, lubricant, etc. are obtained by separation crude oil using fractional distillation. आता क्रूड ऑइलपासून आपल्याला कोणते कोणते प्रोडक्ट्स मिळू शकतात? तर पहिला आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG, त्यानंतर आहे लिक्विड पेट्रोलियम गॅस जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो LPG, आणि हा जो CNG आहे ना तो व्हेकल्समध्ये यूज केला जातो. त्यानंतर पेट्रोल ज्याला आपण गॅसोलिन म्हणू, त्यानंतर जे रॉकेल होतं अगोदर, आता रिसेंटली यूज नाही याचं जास्त, केरोसिन असेल, डिझेल, त्यानंतर जे इंजिनची ऑइल असतात, लुब्रिकंट्स जे आपण यूज करतो सर्व प्रकारचे, तर हे सर्वचे सर्व आपण ऑप्टेन करतो क्रूड ऑइलपासून. आणि ज्या टेक्निकच्या साहाय्यानं आपण हे सर्व पदार्थ क्रूड ऑइलमधून सेपरेट करतो त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. Now let us pay more attention to the carbon chain in the butane. आता 3 कार्बनचं स्ट्रक्चर आपण पाहिलेत, अप टू 3 कार्बन, हे की नाही? मिथेन, इथेन आणि प्रोपेन. आता आपण आपलं लक्ष कशाकडे येऊ? 4 कार्बन असणारा अल्केन फॅमिलीचा मेंबर तो आहे ब्युटेन. The 4 carbon atoms can be joined to form a carbon chain in yet another way. आता एक लक्षात घ्या की मी तुम्हाला स्ट्रक्चरचे प्रकार सांगितले होते, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर प्रायमरी जे आहे ना हे फक्त इथेन प्रोपेनपर्यंत ठीक आहे, तिथपर्यंत सर्व स्ट्रक्चर कसे आहेत? प्रायमरीच आहेत, बरोबर आहे का? परंतु जेव्हा आपण ब्युटेनच्या पुढे जातो ना तेव्हा जे पॉसिबल कार्बनचे चेन्स आहेत तर त्याचे टाईप्स वाढत जातात. ओके, आता जे ब्युटेनमध्ये 4 कार्बन ॲटम्स आहेत तर ते एकमेकांना तयार होऊन जी कार्बनची चेन तयार होते ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आहे. जसं की इथं 2 पॉसिबल कार्बन चेन दाखवलं. पहिलं जर पाहिलं आपण तर लॉंगेस्ट चेनसारखी दिसेल, परंतु दुसरं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर त्यामध्ये कसंही गेलं तुम्ही 3च कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये जातात, बरोबर आहे का? एक कार्बन ड्रॉप करावा लागतो तुम्हाला. मग अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणायचं? सेकंडरी स्ट्रक्चर म्हणायचं. ओके, आता समोर जर पाहिलं आपण तर C4H10मध्ये हायड्रोजनची ब्रँचिंग कशी असेल? तर जे फर्स्ट फिगर नव्हती का लेफ्टला त्यालाच बिलॉंग करणारं हे स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय घेतलं? 4 कार्बन घेतलं आणि हायड्रोजनची जी आहे टेट्राव्हॅलेन्सी कार्बनची सॅटिस्फाय होईल एवढे हायड्रोजन घेतले. ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही तर फॉर्म्युला आहे कार्बन 4 असतील आणि हायड्रोजन किती असतील? 10. सेकंडमध्ये ज्याला मी सेकंडरी स्ट्रक्चर म्हणलो होतो तर त्यामध्ये पहा तुम्ही कार्बन आणि हायड्रोजनची संख्या तेवढीच आहे C4H10, फक्त काय बदलली? ब्रँचिंग बदलली. तर हे कार्बन चेनचे काय आहे? पॉसिबल वे आहेत. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर होतं काय की दोन्हींचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे? डिफरंट आहे. दॅट्स वाय इट इज नोन ॲज द आयसोमर्स. आणि म्हणून खाली लिहिले पहा आयसोमेरिक कंपाऊंड. आय शब्द आयसोमेरिकचा अर्थच ते आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. Two different structural formulas are obtained on joining hydrogen atoms to these 2 chains so as to satisfy the tetravalency of the carbon atom. आता हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले 2 डिफरंट टाईपचे जरी असतील तरीसुद्धा ह्यामध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे की जरी ब्रँचिंग दिसत असेल मात्र आपण कार्बन ॲटमची काय केली इथं? टेट्राव्हॅलेन्सी सॅटिस्फाय केली आहे आणि त्याच्यामुळं जे हायड्रोजन ॲटम जे जॉईन व्हायले त्याचा पॅटर्न थोडा बदललेला आहे इथं. ओके, आणि त्याच्यामुळंच 2 डिफरंट प्रकारचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले या ठिकाणी तयार झाले. The molecular formula of both these structural formula is the same, which is C4H10. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युले जरी 2 असतील मात्र मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम आहे आणि तो आहे C4H10. These are 2 different
compounds as their structural formula are different. आता प्रश्न असा आहे की स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे दोन्हींचा डिफरंट आहे, मात्र मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर मग हे जे कंपाऊंड्स आहेत हे सारखेच आहे का डिफरंट आहे? बरोबर, तर आन्सर काय आहे ते डिफरंट आहेत. ओके, म्हणून हे दोन डिफरंट कंपाऊंड्स आहे आणि कारण जरी त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असेल मात्र स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असल्यामुळं या दोन जे मॉलिक्युल्स आहेत कंपाऊंड्स आहेत ते यांना काय करायचं, डिफरंट कन्सिडर करायचं. The phenomenon in which compounds having different structural formula have the same molecular formula is called structural isomerism. आणि म्हणून स्ट्रक्चरल आयसोमेरिझमला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर काय म्हणू आपण की असा फेनॉमेना की ज्यामध्ये कंपाऊंड्स जे आहेत तर त्यांचा जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल मात्र स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असतो, डिफरंट असेल, तर डेफिनेटली ते दोन कंपाऊंड्स एकमेकांची काय आहेत, स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत. The number of carbon compounds increases further due to the isomerism observed in carbon compounds. आता कार्बन कंपाऊंड्समध्ये आपल्याला आयसोमेरिझम हा पॅटर्न दिसून येत असल्यामुळं जसजसे कार्बनची संख्या वाढेल तसतसे नंबर ऑफ कंपाऊंड्स जे असतील कार्बन कंपाऊंड्स यांची संख्यासुद्धा काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. जसं की आता आपण पाहिलं की 4 कार्बन असताना किती आयसोमर्स तयार झाले, 2 आयसोमर्स तयार झाले. 6 कार्बन असतील तर 3 आयसोमर्स तयार होतील, म्हणजे आयसोमर्सची संख्याही वाढत जाणार. The carbon chain first in the figure 9.13a is a straight chain of carbon atoms, whereas the carbon chain 2 is a branch chain of carbon atoms. आता वरती आपण फिगरमध्ये ऑब्झर्व केलं होतं की ए जी फिगर आहे, ओके, 2 पॉसिबल कार्बन चेन्स, तर यामधली जी फर्स्ट फिगर होती तर ती कोणती चेन कन्सिडर करायची, स्ट्रेट चेन कन्सिडर करायची. आणि जी सेकंडवाली आहे ज्याला मी सेकंडरी म्हणलो होतो तर त्याला काय म्हणायचं, ब्रँच्ड चेन. Apart from the straight chain and branch chains, closed chains of carbon atoms are present in some carbon compounds. आता कार्बनमध्ये आपण पाहिलं की स्ट्रेट चेन्स आणि ब्रँच चेन्स असे आपण 2 पॉसिबल वेज पाहिले, परंतु पुढे जर पाहिलं आपण तर आणखीन एक चेनचा टाईप आहे आणि तो आहे क्लोज चेन ऑफ कार्बन ॲटम्स, जो की आपल्याला बेंझीन, सायक्लोहेक्झेन याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर काही कार्बन कंपाऊंड्समध्ये आपल्याला क्लोज चेनसुद्धा पाहायला मिळतील. आता स्ट्रेट चेन आणि ब्रँच चेन हे कोणत्यामध्ये येतील, ओपन चेनमध्ये येईल. आणि दुसरा टाईप कोणता आहे, क्लोज चेन. आणि क्लोज चेनमध्ये लक्षात ठेवायचं आहे की त्या ठिकाणी कार्बन ॲटमच्या काय तयार होतात, रिंग्स तयार होतात. जसं की आपण बेंझीन रिंग आहे है ना, C6H6. ओके, Where in rings of carbon atoms form. For example, the molecular formula of cyclohexane is C6H12 and its structural formula contains a ring of 6 carbon atoms. आणि रेफरन्ससाठी आपण सायक्लोहेक्झेन घेऊ ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H6. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर पाहिला तर याच्यामध्ये 6 कार्बन ॲटमची काय दिसून येईल, आपल्याला रिंग दिसून येईल. जसं की 9.14 तर रिंग स्ट्रक्चर दाखवलं आहे सायक्लोहेक्झेनचं. तर पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण तर फक्त कार्बन रिंग दाखवली की कार्बनची अरेंजमेंट कशी आहे है ना. तर 6 कार्बन एक षटकोनमध्ये एकमेकांना काय दिसत आहेत, आपल्याला अटॅच दिसत आहे. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये जर पाहिलं आपण आता रिंगमध्ये सुद्धा काय झालेलं आहे की प्रत्येक कार्बननं स्वतःची काय केलेलं आहे, 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय केलेली आहे. म्हणून प्रत्येकाला साईडमध्ये किती आहेत, फक्त 1-2 हायड्रोजन ॲटम्स अटॅच आहेत. ऑल टाइप्स of carbon compounds, whether straight chain, branch chain or cyclic, can be saturated or unsaturated. आता सर्व प्रकारचे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत म्हणजे जरी ते स्ट्रेट चेनमध्ये असतील, ब्रँच चेन असतील किंवा आता आपण जो स्ट्रक्चर पाहिला होता त्याला काय म्हणलो होतो आपण, क्लोज चेन. तर क्लोज चेनला दुसरं नाव काय आहे, सायक्लिक. तर यामध्ये असं नाही की फक्त सिंगल बॉन्डच असतं, तर याच्यामध्ये डबल और ट्रिपल बॉन्ड पण असतात. म्हणजे याच्यामध्ये काही सॅच्युरेटेड पण आहे आणि अनसॅच्युरेटेड पण असतात. This is explained by the various examples of hydrocarbons in table 9.15. आता आपण काय करू, 3 टाईप जे आहेत
मेन 3 टाईप कोणते आपले? स्ट्रेट, ब्रँच आणि सायक्लिक हायड्रोकार्बन्स. तर याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हे दोन्ही एक्झाम्पल बघू. आता स्ट्रेट चेनमध्ये सॅच्युरेटेडमध्ये जो आहे अल्केन फॅमिलीला बिलॉंग करणारा प्रोपेन, फॉर्म्युला आहे C3H8. ओके, तर सरळ सरळ 3 कार्बन जे आहे ते स्ट्रेट चेनमध्ये आहे. अल्केन फॅमिलीमध्ये जर पाहिलं आपण तर प्रोपेन फॉर्म्युला काय होईल? C3H6 आणि त्यानंतर प्रोपाईन C3H4. तर यामध्ये आपण पाहू शकतो की जरी तिथं डबल ट्रिपल बॉन्ड आहे, मात्र कार्बन ॲटम्स हे एका सरळ लाईनमध्ये, म्हणजे ते कोणती चेन आहे? स्ट्रेट चेन. सेकंड एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ब्रँच्ड चेन हायड्रोकार्बन्स, यामध्ये आपण ब्युटेनचं एक्झाम्पल घेऊ. आता एक प्रायमरी स्ट्रक्चर तुमच्यासमोर आहे C4H10. आता प्रायमरी असल्यामुळे त्याला शब्द काय वापरला आहे? आयसोब्युटेन. तर आता सेकंडरीला तर आयसोब्युटेन जो आहे ना, तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन यायले? फक्त 3च यायले पहा, हे की नाही. सेकंड नंबरचा जो कार्बन आहे त्याच्या लोअर केसमध्ये एक कार्बन अटॅच आहे. सो हे सेकंडरी टाईपचं स्ट्रक्चर आहे, याला आपण ब्रँच्ड चेन म्हणायचं. आता हे कोणासंदर्भात आहे? C4H10. ओके, आता त्यामध्ये आपण अनसॅच्युरेटेडमध्ये जर गेलो तर आयसोब्युटिलिन, ज्याचा फॉर्म्युला आहे C4H8. तर यामध्ये सुद्धा फक्त 3च कार्बन जे आहे, कसं जरी गेलो आपण, ओके, तर 3च कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये येतात. एकाला आपल्याला ड्रॉप करावा लागतो, त्याच्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे हे सेकंडरी टाईपचं आहे आणि त्यामुळे त्याला आपण ब्रँच्ड चेन म्हणलो. तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर एक डबल बॉन्ड आहे, पण ओव्हरऑल 4 कार्बन आणि 8च हायड्रोजन आपल्याला अटॅच झाले दिसतील. आता सेंटरचा जो कार्बन आहे त्याचे 4 ऑलरेडी बॉन्ड आहे कार्बनसोबत, मग त्याला हायड्रोजनची आवश्यकता आहे का? नाही. आणि राहिला प्रश्न सायक्लिक हायड्रोकार्बनचा. तर आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं सायक्लोहेक्झेन C6H12. तर आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये काय झालं होतं की 2 व्हॅलेन्सी ऑलरेडी सॅटिस्फाय होत्या, म्हणून 2 हायड्रोजन आपण घेतलं. सायक्लोपेंटेनमध्ये जर पाहिलं तर 5 कार्बन आणि 10 हायड्रोजन, सेम तसंच आहे, फक्त 1 कार्बन कमी आहे. तर हे सॅच्युरेटेड आहे, कारण याच्यामध्ये जरी रिंग असेल मात्र काय आहे? सिंगल बॉन्ड आहे पूर्ण. आता अनसॅच्युरेटमध्ये जर आलो तर सायक्लोहेक्झिन, काय फॉर्म्युला आहे? C6H10. आता एक लक्षात ठेवायचं, डबल बॉन्ड एक जरी असला मग सिंगल बॉन्ड किती असू दे त्याला महत्त्व आहे का? नाही. डायरेक्ट तो त्याची काउंटिंग कशामध्ये होईल? अनसॅच्युरेटेडमध्ये होईल, बरोबर. जसं की सायक्लोहेक्झिनमध्ये जर पाहिलं आपण एकाच कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, बरोबर आहे का? आता जिथे डबल बॉन्ड आहे तिथे किती हायड्रोजन घेतलं त्यांनी? 1, कारण 3 व्हॅलेन्सी ऑलरेडी सॅटिस्फाय झाल्या होत्या कार्बनसोबतच. आणि जिथे फक्त सिंगल बॉन्ड आहे तिथं 2 हायड्रोजन. आणि फायनली ज्या स्ट्रक्चरबद्दल बोललो आपण, बेन्झिन. तर बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं आहे? याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे पहा, बरोबर. तेव्हा प्रत्येक कार्बनची 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय आहे, प्रत्येकाला 1 हायड्रोजन अटॅच आहे. 3 डबल बॉन्ड आहे, 1 असू द्या किंवा 3. फायनली तो कशामध्ये आहे? अनसॅच्युरेटेड. It is learned from the structural formula of benzene that it is a cyclic unsaturated hydrocarbon. आता बेन्झिनला आपल्याला डिफाईन करायचं असेल तर बेन्झिन कसं आहे बरं? क्लोज चेन आहे, त्यामुळे शब्द काय वापरला आपण? सायक्लिक. बेन्झिनमध्ये 3 डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे काय शब्द वापरला आपण? अनसॅच्युरेटेड. आणि बेन्झिनमध्ये सर्वचे सर्व मॉलिक्युल्स हे आयदर कार्बन किंवा हायड्रोजनचे आहे, त्याच्यामुळं हायड्रोकार्बन. म्हणून बेन्झिनला जेव्हा आपण डिफाईन करू तर काय असेल ते? इट इज अ सायक्लिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. There are 3 alternate double bonds in the 6-member ring structure of benzene. आता बेन्झिनची रिंग जरी 6 मेंबर, म्हणजे कोणते मेंबर? 6 कार्बन मेंबरची असेल, मात्र यामध्ये अल्टरनेट काय दिसून येतील आपल्याला? कार्बनमध्ये डबल बॉन्ड दिसून येतील. The compounds having these characteristics until in their structure are called aromatic compounds. आता अशा प्रकारचे हायड्रोकार्बन्स की ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतील? बेन्झिनसारखे रिंग दिसून येतील. तर तशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण कोणते कंपाऊंड म्हणतो?
ॲरोमॅटिक कंपाऊंड. जसं की या बेंझिन रिंगला OH अटॅच झाला तर काय तयार होतो, फेनॉल तयार होतो. OH बेंझिनच्या कुठे एका पॉईंटला OH आला तर काय तयार झाला, फेनॉल तयार झाला, ज्याला बेन्झिल अल्कोहोल म्हणतो आपण. तर तो कोणता कंपाऊंड असेल, ॲरोमॅटिक कंपाऊंड. बेंझिनच्या रिंगला क्लोरीन अटॅच झाला, क्लोरोबेन्झिन, हा सुद्धा काय झाला, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे बेंझिनची रिंग आणि त्याला कोणी अटॅच होऊ द्या तर ते सर्वचे कंपाऊंड काय आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. त्यानंतर आहे फंक्शनल ग्रुप इन कार्बन कंपाऊंड्स. Till now you have learnt about the hydrocarbon compounds formed by combination of the element carbon and hydrogen. आत्तापर्यंत आपण हायड्रोकार्बन कंपाऊंड्स हेच पाहिले की ज्यामध्ये फक्त दोनच एलिमेंटचं कॉम्बिनेशन होतं, एक तर कार्बन आणि दुसरा कोणता होता, हायड्रोजन होता. Many more types of carbon compounds are formed by the formation of bonds of carbon with other elements such as halogens, oxygen, nitrogen, sulfur. आणि असे बरेचसे कार्बन कंपाऊंड्स आहे की ज्यामध्ये कार्बनची जे बॉन्ड फॉर्मेशन आहे हे हॅलोजन, ज्याला आपण ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स म्हणतो, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर नायट्रोजन, सल्फर यांच्यासोबतसुद्धा आपल्याला कार्बनची बॉन्डिंग दिसेल. The atoms of these elements substitute one or more hydrogen atoms in the hydrocarbon chain and thereby the tetravalency of carbon is satisfied. आता यामध्ये काय होतं माहिती आहे का, की हे जे एलिमेंट्स आपण पाहिलो हॅलोजन वगैरे जे आहेत ना, तर हे काय करतील माहिती आहे का, एक किंवा त्यापेक्षा जास्त हायड्रोजनला काय करतील, सबस्टिट्यूट्स म्हणजे रिप्लेस करतील आणि त्यानंतर हायड्रोकार्बन चेनला अटॅच होतील. आणि हे अटॅच होत असताना त्यांनी कार्बनची टेट्राव्हॅलेन्सी काय केलेली असेल, सॅटिस्फाय केली असेल. जसं की आपण एक्झाम्पल घेऊ C2H6, काय हा इथेन. आता याच्यातलं एक हायड्रोजनला जर एक क्लोरीनने रिप्लेस केलं तर काय झालं, C2H5Cl, म्हणजे इथेनच्या ऐवजी काय तयार झाला, इथिल क्लोराईड. मग जरी क्लोरीननं हायड्रोजनला रिप्लेस केलं परंतु कार्बनची व्हॅलेन्सी त्यांनी काय केली, सॅटिस्फाय केली. त्याच्यामुळं हे जे आहे तो सुद्धा काय कन्सिडर केला जाईल, कार्बन कंपाऊंडच कन्सिडर केला जाईल. The atom of the element which is substitute for hydrogen is referred to as a heteroatom. आता आपण एक्झाम्पल घेतलं तर यामध्ये हायड्रोजनला कोणी रिप्लेस केलं, क्लोरीननं. मग क्लोरीन हा कोणता ॲटम झाला, हेटेरो ॲटम झाला. ओके. Sometimes heteroatoms are not alone but exist in the form of certain groups of atoms. आता मी जे एक्झाम्पल मला सांगितलं होतं तर त्या एक्झाम्पलमध्ये काय झालं बरं, की हेटेरो ॲटम कोण होता, हायड्रोजन होता, की ज्यानं हेटेरो ॲटम कोण, क्लोरीन होता, की ज्यानं कोणाला सबस्टिट्यूट केलं, हायड्रोजनला, म्हणजे त्याची जागा घेतली. तर असं नाही की येणारा हेटेरो हा सिंगल ॲटमच असेल, असं आहे का, नाही. तर तो एकटा येत नाही, कधी कधी तो ग्रुप ऑफ ॲटम्सला सुद्धा घेऊन येऊ शकतो. जसं की बेन्झिनची रिंग आहे, आता मी त्याला OH अटॅच झाला की मी तुम्हाला काय म्हणलो, काय तयार होतो, फिनॉल तयार होतो, बेन्झिल अल्कोहोल. पण कधी कधी एक हायड्रोजनला दुसरीच बेन्झिनची रिंगसुद्धा रिप्लेस होऊ शकते, म्हणजे दोन बेन्झिनच्या रिंगसुद्धा एकमेकांना काय होऊ शकतात, अटॅच होऊ शकतात. त्याच्यामुळं येणारा हेटेरो हा सिंगल ॲटम असेलच असं आहे का, नाही. तर तो ग्रुप ऑफ ॲटमसुद्धा असू शकतो. The compound acquire specific chemical properties due to these heteroatoms or the group of atoms that contain heteroatoms irrespective of the length and nature of the carbon chain in that compound. आता एक लक्षात ठेवायचं की जेव्हाही हेटेरो ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स हे त्याच्यामध्ये हेटेरो ॲटम्सचा समावेश असेल तर हेटेरो ॲटम अटॅच होऊ द्या किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच होऊ द्या, तर हे अटॅच झालं की या ठिकाणी जे कार्बन कंपाऊंड्स आहे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होतात, स्पेसिफिक होतात. पहा, जसं की OH अटॅच झाला की ती फॅमिली कोणती होऊन चालली, अल्कोहोल. त्याच्यामध्ये जर COOH आला की तो ग्रुप कोणता बनला, ॲसिड. म्हणजे कार्बनची कितीही लॉंगेस्ट चेन असू द्या आणि सिंगल हायड्रोजनला जर COHनं रिप्लेस केलं ॲसिड ग्रुपनं की तो कार्बन कंपाऊंड कोणत्या कॅटेगरीमध्ये गेला, ॲसिड ग्रुपमध्ये गेला. मग ती लेंथ, कार्बन कंपाऊंडचं नेचर ती कितीही मोठी असू द्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही. Therefore, these heteroatoms or the groups of atoms containing heteroatoms are called functional groups. मग आता हे हायड्रोजनला सबस्टिट्यूट करून जे अटॅच व्हायलेत ते हेटेरो ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स यांना काय म्हणायचं, त्यांना काय म्हणायचं,
फंक्शनल ग्रुप जसं की OH हा काय आहे, काय सांगितलं मी, अल्कोहोल ग्रुप आहे. त्यानंतर CHO अल्डिहाइड, COH ॲसिड. ओके. Here the free valency of the functional group is indicated by a short line. आणि फंक्शनल ग्रुपची जी फ्री व्हॅलेन्सी आहे तर पहा, प्रत्येक चार्टमध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्याच्या अगोदर एक छोटीशी मायनस रेषा दाखवलेली आहे, बरोबर आहे का. तर ती ॲक्च्युअल शॉर्ट लाईन जी आहे ती काय इंडिकेट करते, फ्री व्हॅलेन्सी इंडिकेट करते. The functional group taking place of a hydrogen is joined to the carbon chain with the valency. आणि जो फंक्शनल ग्रुप आहे ना, तर जो हायड्रोजन ॲटमला सबस्टिट्यूट करायला, ओके, हायड्रोजन ॲटमची जागा घ्यायला, तर हा कार्बन चेनला जो अटॅच होतो हे त्याच्या व्हॅलेन्सीसोबत अटॅच असतो. म्हणजे तो स्वतःची पण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतो आणि कार्बनची सुद्धा व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतो. The carbon double and triple bonds are also recognized as functional groups as the respective compounds get specific chemical properties due to them. आता हिटेरो ॲटम जर कार्बनचे डबल बॉन्ड असणारे आहेत किंवा कार्बनचं ट्रिपल बॉन्ड असणारे आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं, फंक्शनल ग्रुपच कन्सिडर करावं लागतं. कारण ते अटॅच झाल्यामुळं जे रिस्पेक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत त्यांचे स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे गुणधर्म बदलेल ना. मग गुणधर्म बदलत असल्यामुळं फंक्शनल ग्रुप हा कार्बनचा डबल किंवा ट्रिपल बॉन्डसुद्धा असू शकतो. आता चार्टमध्ये काही हिटेरो ॲटम्स दाखवलेले आहेत आणि त्यांचे नेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवलेला आहे. आता हॅलोजन म्हणजे ग्रुप नंबर 17. त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. आता यांना जे फंक्शनल ग्रुपला जे नाव म्हणायचं, आपलं हॅलोजन म्हणायचं का नाही, फक्त काय म्हणायचं, हॅलो. आता हॅलो असल्यामुळं इथं पहा थोडं चुकले ना, क्लोरो पाहिजे होतं, तर क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो असे शब्द वापरायचे आपल्याला क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीनसाठी. आता एक लक्षात ठेवायचं की क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन यांची इथं शॉर्ट लाईननं व्हॅलेन्सी सॅटिस्फाय फ्री व्हॅलेन्सी दाखवलेली आहे. आता या तिघांना एकत्रित काय म्हणायचं आपण, एक्स. म्हणजे एक्स हे सिम्बॉल आपल्याला काय कन्सिडर करेल की फंक्शनल ग्रुप कोणता आहे, हॅलो. आणि इंडिव्हिज्युअल क्लोरीन, ब्रोमिन जर असेल म्हणजे बऱ्याच रिॲक्शन असतात पहा, तर त्यासाठी आपण जनरल एक चिन्ह वापरत असतो. म्हणजे एक्स जो आहे इथून पुढे आपण काय कन्सिडर करणार, त्याला हॅलोजन कन्सिडर करणार. आणि कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे. ओके, त्याच्यामध्ये काही शॉर्ट करायची गरज नाही. त्यानंतर कार्बनला सबस्टिट्यूट करणारा जर ऑक्सिजन असेल तर अशा वेळेस फंक्शनल ग्रुप किती पद्धतीचे आहे, 6 पद्धतीचे. पहिला आहे अल्कोहोल. आता अल्कोहोलमध्ये काय झालं बरं की अलॉंग विथ ऑक्सिजन तिथं अजून कोण अटॅच आहे, हायड्रोजन. तर पहा, ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोन्हींचे काय दाखवले तर शॉर्ट लाईननं फ्री व्हॅलेन्सी दाखवली. परंतु कंडेन्समध्ये आपण दोघांना एकत्रित घेणार. म्हणजे कोणता ग्रुप म्हणणार आपण, OH म्हणलं की कोणता ग्रुप आला, अल्कोहोल. CHO म्हणलं की अल्डिहाइड. आता कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे इथं, तर जरी असेल तर कंडेन्समध्ये आपण काय देतो त्याला CO, पण दोन्हीकडे लाईन आहेत पहा. म्हणजे कीटोनमध्ये काय वैशिष्ट्य आहे की त्याच्या लेफ्टला आणि राईटला दोन्हीकडं कार्बनचं स्केलेटन पाहिजे आपल्याला, कार्बनची चेन पाहिजे. म्हणून असा असेल तर त्याला आपण कोणता ग्रुप म्हणायचा, कीटोन फंक्शनल ग्रुप म्हणायचा. त्यानंतर COOH हा कोणता ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप. त्यानंतर कार्बनच्या 2 लँग्वेज चेन आहेत. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही असं पण लिहू शकता बरं. म्हणजे जर तुम्ही मला थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल तर आता समजा इथं कार्बनची लॉंगेस्ट चेन अल्किल आहे ना, अल्किल चेन जर घेतली आपण तर RCOOH असं असणार. ओके, आता इथं जर आपण घेतलं तर काय होईल, RCOR. आणि लक्षात, आता याच्या 2 पॉसिबिलिटी आहेत की लेफ्ट अँड राईटची सारखी असू शकते किंवा लेफ्ट अँड राईटची कशी असू शकते, डिफरंट असू शकते. असे 2 पॉसिबिलिटीज कीटोनमध्ये आहे. पण ॲसिडमध्ये तसं नाही. ॲसिडमध्ये कार्बनची लॉंगेस्ट चेन, मी आर कशाला कन्सिडर केलं, अल्किल म्हणजे कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे, ती आपल्याला माहीत नाही कोणती आहे, पण त्याला फायनली जर COH अटॅच असेल तर तो काय झाला, कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यानंतर लेफ्टला पण कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे आणि राईटला पण कार्बनची चेन आहे आणि मध्ये जर ऑक्सिजन असेल तर तो कोणता फंक्शनल ग्रुप झाला, इथर.
त्यानंतर वाटल्यास इथंच लिहितो, लेफ्टला आणि राईटला कार्बनच्या चेन्स आहेत आणि मध्ये काय आहे, COO. आता हे स्ट्रक्चर कसं आहे, एका कार्बनचं ऑक्सिजनसोबत डबल बॉन्ड आहे आणि ऑक्सिजनसोबत सिंगल बॉन्ड आहे. सिंगल का, कारण अनदर साईडला त्याची व्हॅलेन्सी काय व्हायली, सॅटिस्फाय व्हायली. मग हा ग्रुप जो आहे, कोणता ग्रुप आहे, एस्टर. त्यानंतर अटॅच होणारा ॲटम जर कोणता असेल, नायट्रोजन असेल, तर जे फंक्शनल ग्रुप तयार होतो तो कोणता आहे, अमाइन्स. आता अमाइन्समध्ये काय होतं, नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे, 3, बरोबर आहे का. मग एक व्हॅलेन्सी त्याची फ्री आहे आणि 2 व्हॅलेन्सीला कोण अटॅच आहे, 2 हायड्रोजन. म्हणून कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला जर NH2 अटॅच असेल, ओके, किंवा या ठिकाणी ॲरोमॅटिक पण आहे, बेंझिनची रिंगला पण NH2 अटॅच होतो. तर अशा पद्धतीने NH2 जर अटॅच असेल तर तो फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अमाइन्स. आणि यावरून आता हे काही फंक्शनल ग्रुप आहेत कार्बन कंपाऊंडचे आणि फंक्शनल ग्रुप अटॅच झाले की याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये पुढं काय बघायचं आहे, नॉमेनक्लेचर बघायचं आहे, IUPAC, की कशा पद्धतीने याला नाव वगैरे द्यायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण होमोलॉगस सिरीज या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.